नमस्कार. आरोग्य टॉक्स मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. पावसाळा म्हणजे हिरवागार निसर्ग, थंडगार वारा आणि रिमझिम पाऊस. पण याच सुंदर ऋतूमध्ये सर्दी, खोकला, घसा दुखणे आणि ताप अशा बऱ्याचशा आजारांना सामोरे जावे लागते. आणि या आजारांपासून आपल्या स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी आपण घेऊ शकतो. पण याच सुंदर ऋतूमध्ये सर्दी, खोकला, घसा दुखणे आणि ताप या समस्या इतक्या वाढतात. यापासूनच स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी कशी घ्यायची ते आज आपण पाहणार आहोत. पावसाळ्यात वारंवार सर्दी खोकला का होतो यासाठी 7 सोपे आणि उत्तम उपाय. कोमट पाणी प्या. पावसाळ्यात शक्यतो थंड पाणी टाळा. दिवसभरात थोडं थोडं कोमट पाणी पिण्याची सवय लावा. यामुळे घशाला आराम मिळतो आणि शरीराला आवश्यक ऊब मिळते. संतुलित आहार घ्या. तुमच्या ताटात हिरव्या भाज्या, हंगामी फळं, डाळी आणि प्रथिनयुक्त पदार्थ यांचा नियमित समावेश करा. कारण मजबूत प्रतिकारशक्तीची सुरुवात चांगल्या आहारातूनच होते. पुरेशी झोप घ्या. दररोज 7 ते 8 तास शांत आणि गाढ झोप म्हणजे तुमच्या शरीराला मिळालेली नवसंजीवनी. नियमित व्यायाम करा. पाऊस पडत असला तरीही योग, स्ट्रेचिंग किंवा घरात 20 मिनिटे चालण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, सक्रिय शरीर मजबूत प्रतिकार शक्तीची गुरुकिल्ली आहे. स्वच्छतेची काळजी घ्या. बाहेरून आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवा आणि ओले कपडे, ओले बूट जास्त वेळ वापरू नका. घरगुती काढा. तुळस, आलं, दालचिनी आणि काळी मिरी यांचा हलका काढा मर्यादित प्रमाणात घेता येऊ शकतो. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळा आणि गरज वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. घरगुती आयुर्वेदिक काढा कसा तयार करायचा, त्याला प्रमाण कसे घ्यायचे यावर आपण एक व्हिडिओ आपल्या YouTube चॅनल वरती अपलोड केलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये किंवा आय बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पाहण्यास मिळेल. लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. जर ताप, तीव्र खोकला, श्वास घेण्यास त्रास या सर्वांचा त्रास 3 ते 4 दिवसांपेक्षा जास्त दिवसापासून होत असेल तर स्वतः औषध घेऊ नका. त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. पावसाळ्याचा खरा आनंद तेव्हाच घेता येतो जेव्हा आपण आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेतो. लक्षात ठेवा, छोट्या चांगल्या सवयी मोठ्या आजारांपासून संरक्षण देतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि आरोग्य टॉक्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच उपयुक्त आणि विश्वसनीय आरोग्य माहिती बरोबर. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि निरोगी राहा.